नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पारनेर तालुक्यातील देसवडे, मांडवे, खडकवाडी, टाकळी, ढोकेश्वर, करजुले, हरिया, पोखरी या गावांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून लवकरात लवकर या मोकाट बिबट्यांना जेरबंद करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी दिला. याबाबतचे निवेदन अहिल्यानगरचे उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांना दिले. गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या बिबटे पाळीव प्राण्यांसह मानवांवर भ्याड हल्ले करत आहेत. नुकतेच खडकवाडी येथे चिमुकल्या शाळकरी मुलीवर बिबट्यानं हल्ला करत तिचा बळी घेतलाय. तसेच देसवडे येथील भर सकाळी योगेश गोळे या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला करत त्याला गंभीर जखमी केलाय. बिबट्यांच्या या हल्ल्यानं परिसरातील शेतकरी ग्रामस्थ अक्षरशः भयभीत झालेत. विशेषतः शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी भरण्यासाठी जाताना भीती वाटत आहे. तसेच देसवडे परिसरासह इतर भागात 15 ते 20 बिबटे मोकाट फिरताना दिसत आहे. काही शेतकऱ्यांना अक्षरशः टोळीने 4 ते 5 बिबटे फिरताना दिसले. त्यामुळे शेतातील पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. बिबट्यांचा वावर पाहता हल्ले वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्यात यावे, अन्यथा शेकडो शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं निवेदनाद्वारे दिला. तसेच या निवेदनातून पारनेर तालुक्यातील अतिसंवेदनशील गावांना संभाव्य बिबट्या आपत्ती प्रवण क्षेत्र घोषित करा. बिबट्यांची वाढती संख्या पाहता तटबंदी करण्यात यावी. बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मानवांना 10 लाख रुपयांची मदत मिळावी. स्वसंरक्षणासाठी बिबट्यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी. या अशा मागण्या यावी करण्यात आल्या. यावी बाळश्राम पायमोडे, संतोष वावळे, मनोज जामखडे, अन्सार पटेल, अरुण बेलकर, प्रवीण खोडदे, रघुनाथ मांडगे, राजू रोकडे, राहुल गुंड हे शेतकरी उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी थेट DS न्यूज 24 शी प्रतिक्रिया दिली. मुळा नदी काठचा जो भाग आहे त्या परिसरातले जे काही गावं आहेत त्या गावांमध्ये गेले बऱ्याच दिवसापासून बिबट्यांचा अति मोठ्या प्रमाणात वावर दिसत आहे. त्यामध्ये आम्ही आत्ता 1 महिन्यापूर्वी अतिशय म्हणजे 5वीत शिकणारी मुलगी तिचा मृत्यू झाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये. त्याच्यानंतर 4 दिवसापूर्वी देसवडे या ठिकाणी एका शेतकऱ्यावर हल्ला झाला. त्यांनाही पूर्णतः जखमी करण्यात आलं. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे त्या गावांमध्ये, म्हणजे देसवडे असेल, खडकवाडी असेल, मांडवे असेल, पळशी असेल, पोखरी असेल, टाके ढोकेश्वर असेल, या सगळ्या गावांमध्ये म्हणजे कोणत्याही रस्त्याने गेलं तर एक टोळक्याने फिरणारे असे 4-4, 5-5 बिबटे त्या ठिकाणी दिसत आहेत. मग हे बिबट्यांचा कुठंतरी बंदोबस्त झाला पाहिजे. कारण आज आपण पाहतोय की शेतीसाठी पूर्णतः रात्रीच वीज दिली जाते. आज लोकांना दिवसा बाहेर पडणं मुश्किल झालं आहे हे बिबट्याच्या दहशतीमुळं. तर रात्रीचा तर विषय सोडा. तर त्यामुळे आमची आज या ठिकाणी अशी मागणी होती की दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे. तर जे बिबटे फिरत आहेत त्या परिसरामध्ये त्यांचा कुठंतरी बंदोबस्त झाला पाहिजे, त्यांना जेरबंद केलं पाहिजे अशी मागणी घेऊन आज आम्ही अहिल्यानगर या ठिकाणी उपवनसंरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. तुम्ही तात्काळ याच्यावर उपाययोजना करा, अन्यथा त्या परिसरातील सगळे शेतकरी एकत्र येऊन आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत. त्यांना आम्ही या ठिकाणी एक 4 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. कारण खूप वाईट परिस्थिती आहे. लोक बाहेर लगवेला निघायला सुद्धा घाबरत आहेत तिथं. तरी त्यांनी तात्काळ याची दखल घ्यावी, आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नये. आम्ही अशा पद्धतीने यांना निवेदन दिलेलं आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, अहिल्यानगर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.